नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऑनलाईन MPC स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी. आत्ताच महाराष्ट्रामध्ये महाभयानक असे चक्रीवादळ येऊन गेले. त्याच पार्श्वभूमीवर आपण वादळबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्व वादळं उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल असतात, पण जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावानंही ओळखलं जातं. उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात त्यांना हरिकेन असं संबोधलं जातं. वायव्य पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची वादळं टायफून म्हणूनही ओळखली जातात. दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात या वादळांना सायक्लोन म्हटलं जातं. अशी नावं का दिली? तर उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे. उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावता वारा यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं त्याला सायक्लोन असे म्हणतात, असं US नॅशनल ओसेनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं आहे. तर वादळांना नाव देण्याची सुरुवात कशी झाली हे आपण पाहूया. उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावी यासाठी 2004 पासून IMDच्या पुढाकाराने अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचं नामकरण करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी चक्रीवादळाच्या प्रभावाखाली असणाऱ्या 8 देशांनी सुचवलेल्या एकूण 64 नावाच्या यादींचा वापर करण्यात आला. या यादीमधील सर्व नावे चक्रीवादळांना देण्यात आली. त्यामुळे IMDच्या पुढाकारानं चक्रीवादळाच्या नावांची नवी यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये पूर्वीच्या 8 देशांसह आणखी 5 देशांनी सुचवलेल्या नावांचाही समावेश करण्यात आला. ते देश कोणते कोणते तर ते पाहूयात. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब अमिराती आणि येमेन अशा 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 नावांचा नव्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्रजी अध्यक्षरानुसार सर्व देशांची यादी तयार करण्यात आली असून त्यांनी सुचवलेले नावे 13 रकान्यांमध्ये मांडण्यात आलेली आहेत. नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळ रकान्यातील देशांच्या क्रमानुसार एकापाठोपाठ एक अशी नावे देण्यात आलेली आहे. 13 देशांनी सुचवलेल्या पहिल्या नावाचा रकाना संपला की दुसऱ्या रकान्यातील नावे देशांच्या क्रमवारीनुसार देण्यात येणार आहेत. तर भारताने कुठली नावे सुचवली आहेत ते पाहूया. चक्रीवादळाच्या नव्या यादीमध्ये भारताने सुचवलेली नावे गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झोर प्रोबाहो, नीर, प्रभंजन, घूर्णी, अंबुड, जलाधी आणि वेग या 13 नावांचा समावेश करण्यात आला आहे. चक्रीवादळाला नाव कशासाठी देतात तर ते पाहूया. प्रत्येक चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे, त्याच्या समुद्रावरील विकासाविषयी जनजागृती व्हावी, एकाच वेळी 2 किंवा अधिक चक्रीवादळे निर्माण झाल्यास संभ्रम निर्माण होऊ नये यासाठीही चक्रीवादळाला नाव देण्यात येते. चक्रीवादळाविषयी माहिती कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यामुळे ही चक्रीवादळाला नाव देण्यात आलं. मुंबईत याआधी कधी वादळ धडकले होते हे पाहूया. मुंबई लगतच्या कोकण किनारपट्टीवरील चक्रीवादळ धडकण्याची घटना दुर्मिळ मानली जाते. गेल्या 50 वर्षात 1968 आणि 2009 या 2 वर्षी उत्तर कोकणात चक्रीवादळ धडकल्याची उदाहरणेही आहेत. 1968चे चक्रीवादळ हर्णे येथे तर 2009मध्ये फियान चक्रीवादळ अलिबाग आणि मुंबई यांच्या दरम्यान किनारपट्टीला धडकले होते. आता 11 वर्षांनी उत्तर कोकणात चक्रीवादळ धडकल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आत्तापर्यंतची विनाशकारी चक्रीवादळ कुठली आहेत ती पाहूयात. भारतीय उपखंडात 1970 पासून 13 विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली, ज्यांचा वाऱ्याचा वेग ताशी 200 किलोमीटरपेक्षाही अधिक होता. 1970 मध्ये बांगलादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात 3 लाख लोक मृत्युमुखी पडले होते. तर 29 ऑक्टोबर 1999 रोजी ओडिशातील पारादीप जवळ धडकलेल्या सुपर सायक्लोनमध्ये 15,000 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचं नाव कोणी दिलं तर अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचं नाव निसर्ग हे आहे. तर हे नाव बांगलादेशने सुचवले आहे. उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने IMD गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 अशा एकूण 169 नावांचा समावेश करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येणार आहेत.
देशात जुलैमध्ये सरासरीच्या 103% तर ऑगस्टमध्ये 97% पाऊस पडणार आहे, असं हवामान खात्याने वर्तवलं आहे. देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी IANS आणि CVOT या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52% असल्याचेही म्हटले जाते. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्येही झाला आहे. या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे BJD अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना 82.96 हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे. तसेच छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 81.6%, तर दुसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराही विजयन 80.28%, तसेच तिसऱ्या स्थानावर यांचा काँग्रेसचे प्रमुख असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी 78.52% यांचा समावेश करण्यात आला. 4 स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना 76.52% मते पडले. ते 5व्या स्थानावर आहेत. सर्वात कमी लोकप्रियता असलेले मुख्यमंत्री कोणते, तर ते पाहू. सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी 3 मुख्यमंत्री हे भाजप शासित राज्यांमधील आहेत. त्या मुख्यमंत्र्यांचा समावेश ते कोणते ते पाहूयात. हरियाणाचे मनोहरलाल खट्टर 4.47% मते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत 17.72%. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 42.79%. या 3 भाजप शासित असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश येतो. तसेच भारतीय औषध पद्धती आणि होमिओपॅथी औषध सूची आयोग स्थापन करण्यास मंजुरी. 3 जून 2020 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय औषध पद्धती आणि होमिओपॅथी औषध सूची आयोग यांची पुनर्स्थापना करण्याला मंजुरी दिली गेली आहे. आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणोत्तर नियंत्रण असा उद्देश या निर्णयामागे ठेवण्यात आला आहे. त्याबद्दल ठळक बाबी पाहू. PCIM आणि H हे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत दुय्यम कार्यालय म्हणून काम करणार आहे. PCIM आणि H यासाठी 1975 सालापासून गाझियाबादमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय औषध पद्धती औषध सूची प्रयोगशाळा PLIM आणि होमिओपॅथी औषध सूची प्रयोगशाळा HPL या 2 केंद्रीय प्रयोगशाळांची त्यात विलगीकरण करण्यात आले आहे. वर्तमानात PCIM आणि H ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 1974 पासून जागतिक पर्यावरण दिनाला सुरुवात झाली आहे. तर जगातल्या प्रत्येक मनुष्यामध्ये पर्यावरणविषयी जागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे अशा यामागील मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP आणि कोलंबिया सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने 2020 सालच्या जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असून यावर्षीची जैवविविधता बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना आहे. तर पार्श्वभूमी जागतिक पर्यावरण दिनाची पार्श्वभूमी पाहूया. 1972 साली 5 ते 6 जून दरम्यान स्टॉकहोम, स्वीडन येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात पर्यावरणविषयक मुद्द्यांवर पहिली प्रमुख परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या यशस्वीतेनंतर 15 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सदस्य राष्ट्रांमध्ये साजरा करणारा ठराव अंगीकारला गेला. याच दिवशी आणखी एका ठरावाला मंजुरी देण्यात आली, ज्यामधून संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP यांच्या स्थापनेला मार्ग तयार झाला. भारताचे प्रयत्न. तर भारतात कमी भूमी क्षेत्र आणि त्या तुलनेत अधिक मानव आणि पशुसंख्या असून जगाच्या 8% जैवविविधता आहे.
समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या या देशात हजारो प्रकारच्या प्राणी वनस्पती प्रजाती आढळतात. जगातल्या जैवविविधतेच्या 35 अतिमहत्त्वाच्या ठिकाणांपैकी हॉटस्पॉट 4 ठिकाणे भारतात आहेत, ज्यात अनेक स्थानिक प्रजाती आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP संस्थेनेही जाहीर केलेल्या संकल्पनेला अनुसरून विविध कार्यक्रम साजरे करत आहेत. सध्या कोविडमुळे देशभरात निर्माण झालेली परिस्थिती बघता मंत्रालयाने या नगर वन संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आभासी माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणता कार्यक्रम? नगर वन. वाढत्या शहरीकरणामुळे नगर भागातल्या जैवविविधतेने संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 200 महानपालिका क्षेत्र आणि शहरांमध्ये नगरवने विकसित करण्याची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या शहरामध्ये बगीचे आहेत पण वने नाहीत. या वनांमुळे स्वच्छ प्राणवायू निर्मितीची क्षमता वाढणार आहे. भारतीय नौदलाने ऊर्जा संवर्धन, सागरी प्रदूषणात कपात आणि ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा वापर करून पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्लू वॉटर याबद्दल माहिती पाहू. ब्लू वॉटर मोहिमेच्या परिचालनाला पर्यावरण स्नेही बनवण्याचे भारतीय नौदलाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इंडियन नेव्ही एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन रोडमॅप INECR एका मार्गदर्शक आणि सक्षम दस्तऐवज आहे. इंजिनमधून बाहेर पडणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने इंधन वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी IOCL कंपनीसोबत सहकार्य करार केला आहे. यामधून सल्फरचे कमी प्रमाण असलेले इंधन विकसित करण्यात आले आहे, जे दीर्घकालीनदृष्ट्या उत्सर्जन पातळी आणि तसेच जहाजाची देखभाल आवश्यकता देखील कमी करणार आहे. भारतीय नौदलाने जहाजामधील प्रदूषण प्रतिबंधक संबंधी आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या नियमनासाठी सर्व 6 वेळापत्रकांची स्वच्छतेने अंमलबजावणी केली. जहाजावर तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नौदलाच्या सर्व जहाजांमध्ये तैलीय पाण्याचे विभाजक आणि कचरा प्रक्रिया उपकरणे सारखी प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवण्यात आली आहेत. तसेच हार्बर पाण्याची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी NMRL मुंबई या संस्थेच्या माध्यमातून वेगवान बायोमेडिएशन तंत्रज्ञान देखील विकसित केले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात सायकल, ट्रॉली आणि स्कूटर सारख्या वाहनांच्या वापरात वाढ होण्यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत. त्याचा प्रचार करण्यासाठी काही तळांवर नियमितपणे नो व्हेकल डे पाळला जातो आणि काही नौदल संस्थांमध्ये वाहन मुक्त तळ ही संकल्पना देखील अंमलात आणली जात आहे. गेल्या 1 वर्षात अंदाजे 330 टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी 16,500हून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावर लिव्हिंग द नेचर वे आणि विनिशिंग ग्लेशियर हे माहितीपट ऑनलाईन दाखवले गेले. ट्युलिप शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्या पदवीधरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम. ट्युलिप केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि गृहनिर्माण तसेच शहरी कल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हरदीप यस पुरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत दिनांक 4 जून 2020 रोजी संयुक्तपणे ट्युलिप द अर्बन लर्निंग टर्नरशिप प्रोग्राम म्हणजेच नागरी प्रशिक्षण कार्यक्रम या नावाने एक नवा उपक्रम आरंभ करण्यात आला आहे. अशा प्रकारचा उपक्रम देशात प्रथमच सुरू होत असून ट्युलिप कार्यक्रमाद्वारे देशभरातल्या सर्व शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्याने पदवीधर झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमासाठी विशेष संकेतस्थळाचे देखील या प्रसंगी उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्याबद्दल माहिती पाहू. राष्ट्र उभारणीच्या कामात देशातील युवकांमध्ये असलेली क्षमता वापरण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून या उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. ट्युलिप उपक्रमामुळे देशातल्या
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवता येणार आहे. तर मंत्रालय विभाग यामध्ये अधिकारप्राप्त सचिव गट आणि प्रकल्प विकास विभाग स्थापन करण्याला मंजुरी. 3 जून 2020 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारत सरकारची मंत्रालये तसेच विभागांमध्ये अधिकारप्राप्त सचिव गट, इम्पॉवर्ड ग्रुप ऑफ सेक्रेटरियल EGOS, प्रकल्प विकास विभाग PDC स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली. त्याबद्दल ठळक बाबी पाहू. मंजूर करण्यात आलेल्या नव्या यंत्रणेमुळे वर्ष 2024-25 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था $5 कोटी करण्याच्या भारताच्या निर्धाराला अधिक बळ प्राप्त होणार आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार आणि थेट परकीय गुंतवणूक यांना मदत करणारी आणि चहूबाजूंनी अर्थव्यवस्थेला चालना देणारी गुंतवणूकस्नेही परियंत्रणा कार्यान्वित करण्याचा सरकारचा निर्धार आहे. गुंतवणूक आणि त्यासाठी प्रोत्साहन देणारी धोरणे या संदर्भात विविध मंत्रालये आणि विभाग तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सहयोग राखणाऱ्या एकीकृत दृष्टिकोनाच्या धोरणात्मक अंमलबजावणीचा प्रस्ताव औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन DPIIT विभागाने ठेवला आहे. कोविड-19 महामारीमध्ये भारताने देशात थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची विशेषतः नवनव्या भागात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या मोठ्या कंपन्यांना संधी सादर केली आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीमधून संधीचा लाभ घेत जागतिक मूल्य साखळी भारत मोठा भागीदार बनावा हा या प्रस्तावाचा उद्देश आहे. अधिकारप्राप्त सचिव गट, त्याबद्दल माहिती पाहू. अधिकारप्राप्त सचिव गटाबद्दल भारतात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना सुविधा आणि सहाय्य पुरवण्यासाठी त्याचबरोबर अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या देशात विकासाला चालना देण्यासाठी अधिकारप्राप्त सचिव गट स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. तर अधिकारप्राप्त सचिव गटाची रचना पाहू. कॅबिनेट सचिव या गटाचे अध्यक्ष राहणार असून नीती आयोगाचे NITI म्हणजेच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सदस्य असणार आहेत. कशाचे? अधिकारप्राप्त सचिव गटाचे अध्यक्ष हे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष असतील. वाणिज्य विभाग, महसूल विभाग, आर्थिक व्यवहार संबंधित विभागाचे सचिवही या गटाचे सदस्य राहणार आहेत. तसेच औद्योगिक व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव गटाचे संयोजक सदस्य असणार. तर प्रकल्प विभाग याबद्दल पाहू. प्रकल्प विकास विभाग याबद्दल माहिती पाहू. गुंतवणूक योग्य प्रकल्प विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय राखण्यासाठी प्रकल्प विकास विभागाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक योग्य प्रकल्पात वाढ म्हणजेच पर्यायाने थेट परकीय गुंतवणुकीत वाढ व्हायला मदत होणार आहे. कशामुळे? प्रकल्प विकास विभागामुळे. तर प्रकल्प विकास विभागाची रचना पाहू. सचिवांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित केंद्रीय मंत्रालयाच्या सहसचिव स्तरावरचे अधिकारी या विभागाचे प्रमुख असणार आहेत. कोणत्या विभागाचे? तर प्रकल्प विकास विभागाचे. तर गुंतवणूक योग्य प्रकल्पाची संकल्पना, धोरण, अंमलबजावणी या बाबींचीही जबाबदारी या अधिकाऱ्यांवर राहणार आहे.